प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याचा दिवस. हा दिवस साजरा करीत असताना दोन महत्त्वाच्या घटना एकाच रविवारी घडत आहेत. पहिली घटना म्हणजे नाताळ हंगाम आता समाप्त होत आहे आणि दुसरी घटना म्हणजे की आपण सामान्य काळामध्ये प्रवेश करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याचा रविवार हा सामान्य काळातील पहिला रविवार मानला जातो आणि म्हणूनच ह्या दोन गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याकडे थोडीशी नजर टाकूया. आपण जर आजचं शुभवर्तमान बारकाईने बघितलं तर त्या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये काहीतरी घडताना दिसतं. त्यातील पहिली घटना आहे किंवा पहिला टप्पा आहे आणि तो म्हणजे संवाद. दुसरा टप्पा आहे संस्कार आणि तिसरा टप्पा आहे संदेश. संवादामध्ये काय घडतं की इतर लोकांप्रमाणे येशूसुद्धा योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी येतो. अशा वेळेला योहान त्याला मना करतो की मी तुमच्याकडून बाप्तिस्मा घ्यायला हवा, तर तुम्हीच माझ्याकडे यायला लागलेले आहात. ह्यामध्ये योहानाची नम्रता तर दिसून येतेच, परंतु त्याचबरोबर येशूची महानता देखील सूचित होते. अशा वेळेला येशूने काय सांगितलं बघा, की सर्व धर्माचरण पूर्ण झालं पाहिजे. ह्याचा अर्थ काय की 8व्या दिवशी त्याची सुनता झाली, 40व्या दिवशी त्याचं देवळात समर्पण झालं. आता तिसरा महत्त्वाचा विधी राहिलेला आहे आणि तो म्हणजे बाप्तिस्मा, की ज्याद्वारे तो पूर्णपणे यहुदी समाजाशी एकरूप होणार होता. हे धर्माचरण पूर्ण होण्यासाठी येशू यादेनेच्या पात्रामध्ये पाऊल ठेवतो आणि असं म्हणतात की जे पाणी खऱ्या अर्थाने इतरांना बाप्तिस्मा देऊन पवित्र करत होतं, तेच पाणी येशूच्या पदस्पर्शानेच पवित्र झालं. आणि मग दुसरा टप्पा आपण पाहतो की योहानाने त्याला तिथे बाप्तिस्मा दिला. हा झाला संस्कार. हे झालं साक्रामेंत, की ज्याविषयी आपण लवकरच थोडंसं अधिक चिंतन करणार आहोत. आणि तिसरा टप्पा होता संदेश, की जो संदेश इतरांच्या बाबतीत उघडपणे कुठेच ऐकू गेला नाही. की बाप्तिस्म्याद्वारे लोक पुन्हा एकदा करारामध्ये समाविष्ट होत होते, परमेश्वराची लेकरं बनत होते. येशू असं कितीतरी लोकांविषयी बोलणार आहे की हाही अब्राहमाचा पुत्र आहे, हीही अब्राहमाची कन्या आहे. अगदी त्याप्रमाणे हे देखील सर्व लोक आता देवाची लेकरं होणार आहेत. आणि तसं बाप्तिस्मा झाल्यामुळे घडत होतं. परंतु येशूविषयी मात्र अगदी स्पष्टपणे ठळकपणे खुद्द देवपित्याने आकाशातून म्हणा किंवा स्वर्गातून म्हणा एका आकाशवाणीद्वारे सर्व लोकांना समजून सांगितलं की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आपण थोडंसं चिंतन करणार आहोत दुसऱ्या टप्प्यावरती, साक्रामेंत, की हा जो साक्रामेंत आहे तो बाप्तिस्मा साक्रामेंत हे ख्रिस्ती श्रद्धेचं प्रवेशद्वार आहे. बाप्तिस्मा 5 प्रकारचा असतो, हे कधीकधी आपल्याला माहीतसुद्धा नसतं. काही बाप्तिस्म्यांविषयी आपण ऐकलेलं असतं, उदाहरणार्थ पाण्याचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, अग्नीचा बाप्तिस्मा. परंतु आणखी 2 प्रकारचा बाप्तिस्मा असतो. एक असतो इच्छेचा बाप्तिस्मा आणि दुसरा असतो रक्ताचा बाप्तिस्मा. इच्छेचा बाप्तिस्मा म्हणजे एखाद्या व्यक्तीची इच्छा असते बाप्तिस्मा घेण्याची, परंतु परिस्थितीमुळे त्या व्यक्तीला बाप्तिस्मा घेता येत नाही. अशा व्यक्तीला इच्छेचा बाप्तिस्मा मिळालेला आहे असं ख्रिस्त सभा मानते आणि ह्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे अशीही ख्रिस्त सभेची धारणा असते. किंवा एखाद्या व्यक्तीने तशी इच्छा बाळगलेली असते आणि मग आपल्या श्रद्धेसाठी छळाला त्या व्यक्तीला सामोरं जावं लागतं, आपलं रक्त सांडावं लागतं. त्या रक्तानेच त्या व्यक्तीचा बाप्तिस्मा होत असतो, अशी ख्रिस्त सभेची धारणा आहे. आणि म्हणूनच पहिले 3 प्रकारचे जे बाप्तिस्म्याची स्वरूप आहे त्यामध्ये विधी आहेत. पाण्याचा बाप्तिस्मा,
पाणी वापरून पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने मी तुला बाप्तिस्मा देत आहे, असं धर्मगुरू आपल्याला सांगत असतात. त्यानंतर पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माचं चिन्ह काय आहे, तर बाळाच्या टाळूला पवित्र तेल लावलं जात असतं. ते क्रिझम हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केलेला आहे, असं येशू जे म्हणतो, तो अभिषेक आत्ता ह्या बाळाला देखील केला जात असतो. आणि अग्नीचा बाप्तिस्मा जो आहे तो पेंटेकॉस्ट सणाशी संबंधित आहे. ह्याचा अर्थ असा आहे की जो पवित्र आत्मा माणसाला बाप्तिस्म्याच्या वेळेला मिळालेला असतो, तो दृढीकरणाच्या वेळेला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये जागृत होतो आणि एखाद्या अग्नीप्रमाणे धगधगू लागतो. ही धगधगती श्रद्धेची ज्योत घेऊनच आपल्याला स्वर्गराज्यामध्ये प्रवेश करायचा असतो. श्रद्धेचं दार नावाचं पोप बेनेडिक्ट 16वे ह्यांचं एक परिपत्रक आहे की जे परिपत्रक नंतर पोप फ्रान्सिस ह्यांनी अधिक पुढे नेऊन श्रद्धेचा प्रकाश ह्या रूपाने जगासमोर आणलं. त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की बाप्तिस्म्याच्या वेळेला आपल्यासाठी श्रद्धेचं दार उघडलं जातं आणि मग ते कधी बंद होतं, ते कधीच बंद होत नसतं. त्याच दारातून जो प्रकाश आपल्याला मिळालेला आहे, त्या प्रकाशाचा दीप घेऊन आपण स्वर्गराज्यात प्रवेश करत असतो. ह्याचं भान ठेवून आपल्या बाप्तिस्म्याला साजेसं असं जीवन जगण्यास प्रभूची कृपा मागूया. तरच एक दिवस आपल्यालाही शब्द ऐकू येतील, तू माझा परमप्रिय पुत्र आहेस, तू माझी परमप्रिय कन्या आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.